माझा मूड फक्त चांगला आहे। मेरा पहला एक्सपीरियंस है, मैं ट्रेन में आके सीधा गिर गई, पर मला नई मजा आले आहे। बहुत छान है आणि द सर्विस इज व्हेरी गुड, इट इज सो क्लीन। भारताच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार, कारण काही दोघं नसते ते एवढ्या लवकर तरी अजिबात शक्य नाही। एकदम इझी ॲक्सेस आहे, स्पेशली अंधेरीवरून, म्हणजे मी सीप्सला माझं ऑफिस आहे, तिथून मला जी मेट्रो पकडते, आज मी क्रॉफर्डला चालली आहे, मी एअरपोर्टला सुद्धा इथून गेली आहे, एअरपोर्टवरून ऑफिसला सुद्धा आली आहे। मीन्स आफ्टर कमिंग फ्रॉम फ्लाईट आय जस्ट गॉन टू एअरपोर्ट, फ्रॉम एअरपोर्ट टू ऑफिस, अँड इट इज बीन रिअली नाईस। तिकीट पण कमीच आहे, 70 रुपयामध्ये AC मध्ये बसून, तिकडं मेट्रो ट्रेनमध्ये 150-200 रुपये तिकीट आहे ACच्या डब्याला। ते खूप त्रास होता, खूप चांगलं। या सरकारला, देवेंद्रजीला धन्यवाद देते। असं लोगों को देखकर भी पहला दिन है आज, और हम लोग भी पहले दिन क्रॉस किया, इसमें आरे कॉलोनी तक जा रहे हैं हम लोग भी, इसके लिए लास्ट स्टॉप, और हम लोगों को बहुत अच्छा लग रहा है, और हमें ये देखकर स्पीड भी बहुत अच्छी है और फैसिलिटी भी इसमें बहुत अच्छा है। एयरपोर्ट याद आ गया, ऐसा हमें समझ में आ रहा है कि ये एयरपोर्ट बन गया। Every time I travel, the first day whenever the metro is inaugurated, and even when this was inaugurated last year, I boarded from Seep for the first train. Today also I boarded from Seeps to BKC. Now I am going through BKC to Kappil and come back. It is excellent, no doubt. But I think the last mile connectivity needs to be improved so that more people can travel. एक्सपेक्ट पण नाही करत होतो की एवढं लवकर मला हे ट्रॅव्हल मेट्रोमध्ये अंडरग्राऊंड होणार, आणि मी गिरगावला राहायचो, आणि मला वाटलं की हे सगळं काम चाललं, अंडरग्राऊंड काय काम चाललं आम्हाला कळत पण नाही, आणि आता एकदम रेडी झालं आहे म्हणजे मेट्रो, आणि म्हणजे आय एम रिअली एक्सायटेड, एकदम एक्सायटेड आहे एकदम, आणि ट्रॅव्हल करायसाठी म्हणजे एन्जॉय करतो चांगलं। बहुत अच्छा हुआ, क्या लोकल में का धकधकाहट बहुत, इसमें भुगत मारी, इससे अच्छा बेहतरीन, सुकून से जाओ, सुकून से बैठो, अच्छा है एकदम, बहुत अच्छा है। मेट्रोचा प्रवास चांगला आहे लोकलपेक्षा। लोकलमध्ये पुष्कळ गर्दी असते आणि तिथे प्रवास करणं पुष्कळ लोकांना अडचण येतं, त्यामुळे हा प्रवास अतिशय सुंदर आहे। आज आम्ही पहिलाच प्रवास केला, सिद्धिविनायक ते काळबादेवी, आता काळबादेवी परत सिद्धिविनायकला चाललो आहे घरी, आणि आम्ही वाटच पाहत होतो की कधी मेट्रो चालू होते। इट्स ग्रेट, इट इज़ वेरी नीडेड, बहुत ज़रूरत थी इसकी, और अच्छी बात है कि लॉन्च हुई है। और हाँ, पता है कि सारे स्टेशन, सारे लोगों को फ़ायदा नहीं होगा इमीडिएटली, लेकिन जिनके लिए स्टेशन नज़दीक है उनके लिए तो बहुत ही फ़ायदा होगा। नमस्कार, मी रिया खानोलकर मराठी मूड चॅनलमधून आलेली आहे। आज आपण पाहतो आहोत की नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसांच्या विकसित भारताच्या स्वप्नाअंतर्गत हा सुरू झालेला मुंबई मेट्रो लाईन 3 म्हणजेच ॲक्वा लाईन कफ परेड ते आरे JVLR पर्यंत 27 स्टेशनचा असा समावेश असलेला मुंबई मेट्रो लाईन सुरू झालेला आहे, आणि हा मेट्रो लाईन स्वतः नरेंद्र मोदीजींच्या हस्ते इनॉग्रेट केलेला आहे, आणि त्यासोबतच नवी मुंबई एअरपोर्ट देखील इनॉग्रेट केलेला आहे नरेंद्र मोदीजींनी। आपण तो देखील नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। तर आता आपण चला पाहूया की लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे, आणि लोकांचा प्रवास कसा होतो आहे, आणि त्यांचा मूड कसा आहे या प्रवासात। is going to arrive on platform. नमस्कार, मी रिया मराठी मूडमधनं। मला आपण पाहतो की आज मुंबई मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईन फायनली इनॉग्रेट झाले टिल कफ परेड, अँड इट्स फायनली फुल फ्लेजेडली वर्किंग। तर तुम्हाला कसं वाटतं आणि तुमचा मूड कसा आहे पाहून? ॲक्च्युली खूप छान आहे, दिस इज माय 3rd टाइम आय एम ट्रॅव्हलिंग, आणि एकदम इझी ॲक्सेस आहे, स्पेशली अंधेरीवरून, म्हणजे मी सीप्सला माझं ऑफिस आहे, तिथून मला जी मेट्रो पकडते, आज मी क्रॉफर्डला चालली आहे, मी एअरपोर्टला सुद्धा इथून गेली आहे, एअरपोर्टवरून ऑफिसला सुद्धा आली आहे। मीन्स आफ्टर कमिंग फ्रॉम फ्लाईट आय जस्ट गॉन टू एअरपोर्ट, फ्रॉम एअरपोर्ट टू ऑफिस, अँड इट इज बीन रिअली नाईस। स्मूथ आहे, फास्ट आहे, गर्दी नाही आहे, अजून झाली नाही आहे इन शॉर्ट, बट या एक्सपिरियन्स इज रिअली नाईस, इट्स वर्थ हॅव्हिंग अ मेट्रो. कनेक्टिव्हिटी खूप छान आहे याची.
राईट. तुम्ही म्हणा तुम्ही अंधेरीमध्ये काम, अंधेरी लोकल जे आपण पाहतो तेव्हा इतकी जास्त गर्दी असते, किंवा अंधेरी लोकल ते आपल्याला चर्चगेटला जायचं असेल संध्याकाळी तर खूप जास्त गर्दी होते. तर हा जो शिफ्ट आहे फ्रॉम लोकल्स टू मेट्रो, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? ॲक्च्युली खूप छान शिफ्ट आहे, कारण याचा यूज इज फास्टर देन लोकल. म्हणजे लोकलला चढणं किंवा एक्सेस करणं डिफिकल्ट आहे. अंधेरी तर डेफिनेटली डिफिकल्ट आहे, पण हां जेव्हापासून हे स्टार्ट झालं आय थिंक इट विल नाव बॅलन्स आउट लिटल बिट ऑफ ट्रॅफिक इफ आय एम नॉट रॉंग. येस, ॲब्सोल्युटली. नाव यू सी की आपण पाहतो मुंबई इज चेंजिंग, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स येत आहेत, आता एअरपोर्ट पण झालेलं आहे नवी मुंबई. सो दॅट इज ऑल्सो एन्शॉरिंग द क्राऊड वुड बी लेसर ॲट द अंधेरी एअरपोर्ट. आणि ओव्हरऑल वेगवेगळे प्रोजेक्ट्स येत आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की मुंबई बदलते किंवा मुंबईचं काय फ्युचर असेल? याचं बेस्ट पार्ट हे आहे की हे कनेक्टेड आहे एअरपोर्टशी. सो मी दोन्ही डोमेस्टिक ॲज वेल एज इंटरनॅशनल दोन्ही पण एअरपोर्टला हे दोन्ही कनेक्ट होतात. सो ट्रॅव्हलिंग होम बॅक फ्रॉम एअरपोर्ट इज ऑल्सो नाव इझियर. स्पेशली कोणी कफ परेडला जात असेल किंवा त्या टाउन साईडला जात असेल, उबर मिळत नाही, ओला मिळत नाही, तर याच्यासाठी हा इझी ॲक्सेस आहे. सो ऑफकोर्स इन्फ्रास्ट्रक्चर वाईज हे आय मीन डेव्हलप्ड अ लॉट. इट इज अमेझिंग. मूतखडा नकोसा झालाय, सर्जरीची भीती वाटतेय? अहो आता चिंता सोडा. किडनी स्टोनसाठी नैसर्गिक रामबाण उपाय डिसोकॅल. 1 लाखांहून अधिक रुग्णांचे विश्वासार्ह औषध. फक्त टॅबलेट्स आणि औषधांनी किडनी स्टोन पळवून लावा. Amazon, disocal.in आणि फ्लिपकार्टवर सहज उपलब्ध. नमस्कार, मी रिया मराठी मूड चॅनलमधनं. तर आपण पाहतो पहिल्यांदा आज मुंबई मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईन फायनली इनॉग्रेट झाली आहे कफ परेडपर्यंत. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि तुमचा मूड कसा इथे प्रवास करून? मला खूप चांगलं वाटतं की या गारगार अशा मेट्रोनी मला पहिल्यांदा प्रवास करायला मिळालं. खूप छान वाटतं. लोकल ट्रेनमध्ये जे आपण प्रवास करायचो, ऑफिसला जायचो, इतकी गर्दी वगैरे असायची, तो शिफ्ट ते आता हा मेट्रोचा फॅसिलिटी आणि शिफ्ट, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं लोकांना कसा फायदा होतो? बघा, एकतर मला आनंद या गोष्टीचा झाला की जी धक्काधक्की ज्या ट्रेनमध्ये व्हायची ती आता याच्यामध्ये काय होत नाही. कारण मी आत्ता बसायला मिळालं मला इकडे, आणि जी गरमी वगैरे असायची ती पण इथून नाही होणार आहे. आणि तिकीट पण कमीच आहे. 70 रुपयामध्ये AC बसून तिकडं मेट्रो ट्रेनमध्ये 150-200 रुपये तिकीट आहे ACच्या डब्याला. ते खूप त्रास होता. खूप चांगलं. या सरकारला देवेंद्रजीला धन्यवाद देते यासाठी. धन्यवाद. आणि आपण पाहतोय मुंबईमध्ये विविध बदल होत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल येत आहेत, मेट्रो असो, नवीन एअरपोर्ट आलेला आहे, सगळे चेंजेस होत आहेत. त्याबद्दल सरकारबद्दल तुमचं काय मत आहे आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी होते मुंबईमध्ये त्याबद्दल तुम्हाला काय मत? आता नवीन जे एअरपोर्ट झालं, काल उद्घाटन झालं, त्याच्यामुळं या मुंबईच्या एअरपोर्टवर ताण जो पडला आहे तो कमी होईल, तर खूप चांगलं आहे. आणि मुंबईची थोडीफार गर्दी जी आहे ती थोडीशी पुढे जाईल आणि त्याच्यामुळं थोडंसं मुंबईला रिलॅक्स हे होईल. खूप चांगलं काम सरकार करतं आहे. सरकारला याबद्दल मी धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मला तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला हा नवीन मुंबई मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईन सुरू झालेली आहे, तर तुम्हाला कसं वाटतं आणि तुमचा कसा आहे मूड? एकदम फाइन है, एकदम चांगला है. हम रेगुलर अपना ये रेगुलर इधर अपना ये ट्रेन मैं जाता हूँ अप टू सिद्धिविनायक. वेरी गुड फॉर कफ परेड. नाउ इट इज ऑल्सो मतलब आता हा कफ परेड पर्यंत पण सुरू झालेला आहे, सिद्धिविनायक पुरताच नाहीये, तर तुम्हाला कसं वाटतं? एकदम चांगला पार्ट, चांगलं, एकदम चांगलं. आणि मुंबई लोकलची जी गर्दी असते आणि आता ही मुंबई मेट्रोचा जो शिफ्ट झालेला आहे ते पाहून तुम्हाला काय वाटतंय? नाही, पैसेंजर बढ़ है, कमी नहीं जाने, इंक्रीजिंग मोर देन 30-40%. प्राइस ज़्यादा है बोलो. नहीं, प्राइस ज़्यादा नहीं है, प्राइस इज फाइन. नहीं बराबर है. 30 रुपये पर रही है, 30 सिद्धिविनायक ना तुम्हाला काय वाटतं म्हणजे मुंबई लोकलची जी गर्दी बघता आणि आताचं जे वहाँ के सब पैसेंजर वही रहेंगे, ये रूट नया है तो इसका पैसेंजर ही. तर तुम्हाला काय वाटतं हे जे सुरू झालेलं आहे नवीन, हे गर्दी कमी होईल आणि ओव्हरऑल त्याने इन्फ्रास्ट्रक्चरवरती तुम्हाला काय वाटतं? चांगलं आहे, सगळ्यांची सवलत भेटण्यास चांगली भेटणार. आणि तुम्ही ऑफिसला जातात तर तुम्हाला काय वाटतं हा कन्व्हिनियंट आहे? हिंदीमध्ये प्रसारण करू शकता की नाही? नाही, मराठीत बोललं तर चालेल. मी मराठीत चांगलं नाही वाटत, जसं येतं तसं हिंदीमध्ये पण बोला. अच्छा आहे.
नया रूट है, ये सब दिल्ली कलकत्ता में हो रहा है, मद्रास में, यहाँ भी बहुत पहले ज़रूरत था लेकिन अभी हो गया है, देर से है, दुरुस्त है, कोई दिक्कत नहीं है, अच्छा है। और ये जो बॉम्बे लोकल की भीड़ रहेगी उसको फ़र्क नहीं पड़ेगा, क्रॉस जा रही है सब जगह पर। मुझे BKC से बांद्रा आना है तो इसके लिए एक इफेक्ट रहेगा, ट्रांसपोर्ट जाना है तो कोई स्टेशन मर्ज हो रहा है, बाकी सब स्टेशन तो अलग अलग ही है। कालबा देवी जाने वाले को चर्च गेट उतरना पड़ता था, वो कालबा देवी के लिए अच्छा है, चर्च गेट वाले को चर्च गेट का लोकल ट्रेन अच्छा रहेगा। कॉस्ट इफेक्टिव कॉस्ट है जो वो लोकल दिन का 4-5 रुपये लगता है, कितनी भी बार आना जाना, ये 50 रुपये लग रहा है, तो प्राइस थोड़ा कंपेरेटिवली ज़्यादा है लेकिन फॅसिलिटी के वजह से ठीक है। नमस्कार, मला विचारायचं आहे की आता ही नवीन मुंबई मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईन पूर्णतः सुरू झालेली आहे टिल कफ परेड. तर आता तुम्ही ऑफिसला जाता किंवा कुठेही जाता तर तुम्हाला काय वाटतं हे जे शिफ्ट झालेलं आहे तो कसा वाटतोय आणि तुमचा यामुळे मूड कसा आहे? माझे मूड एकदम चांगले आहे, हे सगळे एकदम व्यवस्थित टॉप आहे. एक फेअर जास्ती आहे लोकल ट्रेनच्या बरोबर, त्याचा फेअर जास्ती आहे लेकिन काय करतो ऑप्शन आहे, ज़्यादा दूसरा ऑप्शन नहीं है. फॅसिलिटीला पॅरलल तो गव्हर्नमेंट काय करतो, आम्ही काय करतो, चांगलं आहे फॅसिलिटी इथं प्रमोट करायचे आहे एकदम. काय सांगते जास्ती मेट्रो जास्ती रेल राहणार तो पब्लिकला एकदम सफिशियंट ट्रॅव्हल करू शकते. बरोबर, पण आपण बघतो की लोकल ट्रेनमध्ये जेव्हा आपण प्रवास करतो आणि जेव्हाची तिकीट घेतो तेव्हा लोकांना धक्कामुक्कीचा त्रास होतो किंवा खूप गर्दीचा त्रास होतो. तर हा जो शिफ्ट आहे मुंबई मेट्रोचा इथे, तर त्याने काय काय तुम्हाला वाटतं, कितपत चेंजेस आहे आणि हा शिफ्ट कसा वाटतोय? शिफ्ट जास्ती घ्यायचे आहे. इसमें लोक मेट्रोमध्ये भी भीड तो येणारच. आता सुरुवात आहे तो कोणी नाही येणार, नंतर तो एकदम जास्ती भीड होणार आहे. आणि टाइम ह्याचा आहे 5:55 to 10:30 पर्यंत. त्यावर तुम्ही काय सांगाल की 10:30 पर्यंत भी पाहिजे मेट्रोला, एक लेट नाईटमध्ये भी पब्लिक जास्ती येणार, ट्रान्सपोर्ट आहे तो लेट नाईटमध्ये आय थिंक ते पब्लिक गव्हर्नमेंट टाइम. ओव्हरऑल सरकारचं इनिशिएटिव्ह कसा वाटतोय? म्हणजे ही नवीन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स येत आहेत आपल्याकडे, ओव्हरऑल नवीन नवीन गोष्टी येत आहेत. आता मुंबई मेट्रो झाली तर त्यावर तुमचं काय मत आहे? चांगले आहे. रोड ट्रान्सपोर्ट, बसमध्ये चालू बसमध्ये बी आहे, सगळे ट्रान्सपोर्टचे सर्व्हिस चांगले आहे. बस भी एकदम 5 रुपये 10 रुपयामध्ये ट्रान्सपोर्ट एक स्टेशन से दुसरे स्टेशन करतो. मेट्रो भी सस्ती आहे, मोनोरेल भी आहे, तो नो कंप्लेन, इट्स गुड. नमस्कार, मी रिया मराठी मूड चॅनलमधनं. पहिल्यांदा मुंबई मेट्रो लाईन 3 फायनली इनॉग्रेट झालेली आहे कफ परेडपर्यंत ते आरेपर्यंत. तर तुम्हाला हा प्रवास करून कसा वाटतं आणि तुमचा मूड कसा? बहुत बेहतरीन है. हम लोगों ने बॉम्बे सेंट्रल से पिकअप किया उसकर, ये फर्स्ट टाइम देखने के लिए भी हम लोग आए, हम लोगों को बहुत अच्छा लगा. जैसे हम सुनते थे पहला कि बाहर के अंदर जैसा चल रहा है, आज हमारे मुंबई के अंदर इसको चालू करके हम लोगों को बहुत खुशी हुई और बहुत यानी लोगों को देख कर भी पहला दिन है आज, और हम लोग भी पहले दिन क्रॉस किया इसमें, आर्य कॉलोनी तक जा रहे हैं हम लोग भी इसके लिए लास्ट स्टॉप, और हम लोगों को बहुत अच्छा लग रहा है. और हमें ये देखकर स्पीड भी बहुत अच्छी है और फैसिलिटी भी इसमें बहुत अच्छा है. एयरपोर्ट याद आ गया, ऐसा हमें समझ में आ रहा है कि एयरपोर्ट थोड़ा अभी कोशिश कर सकते तो. आणि आपण पाहतो की लोकल में जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो इतकी गर्दी असते, धक्कामुक्की होते, तिथून आता जो शिफ्ट होणार आहे तर मेट्रो आणि मुंबई यांच्यामध्ये डिफरन्शिएट तुम्हाला काय वाटतं आणि लोकांना कसं फायदेशीर आहे? जास्ती फायदा होणार. कसलं का सगळे लिंक आहे ना, बॉम्बे सेंट्रलमध्ये पण लिंक आहे आणि मेट्रोमध्ये पण लिंक आहे. बॉम्बे सेंट्रल जे लोकल ट्रेन आहे ती जास्ती भीड होती. आता ये ट्रेनमध्ये चालू होणार ना तर बघ जास्ती फायदा होणार आणि सगळे पब्लिकला जास्ती हेल्प होणार. काही ते कुलाबाच्या पब्लिकला EVT यायला जास्ती वेळ लागते, आता वेळ नाही लागणार आणि जास्ती फायदा होणार. काय काय सगळे फॅसिलिटी आहे, ट्रेन तिथे पण जाणार, ते सगळे जास्ती फायदा जास्ती लागणार, पब्लिकला फॅसिलिटी जास्ती आहे. तिथे बघतोच आहे. आणि मुंबई आता बदलत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स येत आहेत, नवीन एअरपोर्ट झालेलं आहे नवी मुंबईला, ओव्हरऑल खूप सारे प्रोजेक्ट सुरू आहेत. तर सरकारविषयी किंवा ओव्हरऑल पब्लिकांचं परसेप्शन कसं होत आहे मुंबईला पाहता आणि मुंबई बदलते आहे का, त्याबद्दल तुम्हाला? चांगली मुंबई बदलली आहे.
हायवेमध्ये पण बदलली, ट्रेन वस्तून पण जास्ती फायदा होणार आणि रोडवरून पण जास्ती फायदा होणार की आता चांगलं काम झालं मुंबईमध्ये जे होणार ते आता पण होऊ शकतो, जास्ती फायदा सगळ्याला फॅसिलिटी जास्ती होणार. नमस्कार, मी रिया मराठी मूडमधनं. मला विचारायचं आहे की आता आपण पाहतोय की आज पहिल्यांदा मुंबई मेट्रो लाईन 3 ॲक्वा लाईनचं इनॉग्रेशन झालं आहे फ्रॉम कफ परेड आणि फायनली हे फुल फ्लेजेडली इनॉग्रेट झाले. तर तुम्हाला कसं वाटतं आणि कसा आहे तुमचा मूड हे पाहून? मी तर नेहमी फर्स्ट डेला ट्रॅव्हल करतो and every time I travel the first day whenever the metro is inaugurated and even when this was inaugurated last year I boarded from Seep on the first train. Today also I boarded from Seeps to BKC. Now I am going from BKC to Kaufman and I will come back. It is excellent, no doubt. But I think the last mile connectivity needs to be improved so that more people can travel. Right. But the time taken, the time that you are saving is really great, no doubt. मतलब उसके लिए उनको मानना पड़ेगा. इससे मैं बोलता हूँ कि ये इंजीनियरिंग मार्वल है क्योंकि इतने डेंसली पॉपुलेटेड सिटी में अंडरग्राउंड बनाना नो जोक. It's a very proud moment for all those engineers, technicians and the government bureaucrats who have worked together to make this possible. I mean, it's a great gift to the city of Mumbai and its citizens. ॲब्सोल्युटली, बिकॉज आपण पाहतो की लोकल्समध्ये इतकी गर्दी असते किंवा लोकल्समध्ये खूप जास्त धक्कामुक्की होते. तर त्यापासून ते हा मुंबई मेट्रोचा जो शिफ्ट आहे त्यावर तुमचं काय मत आहे आणि त्याने लोकांना फायदा होणार का? नाही, डेफिनेटली फायदा होणार, पण ते लोकल आणि स्टेशन आणि मेट्रोचा जे लिंक आहे ना ते बरोबर व्हायला पाहिजे. आणि शुड हॅव बसेस लाइक फॉर एग्जाम्पल BKC से कोई बस ही नहीं हमको आगे जाने के लिए, बहुत तकलीफ होता है, ऑटो वाले को ये करते हैं. तो वो टाइप ऑफ लास्ट माइल कनेक्टिविटी इज अ मस्ट सो दैट और भी लोग इसको वापस, ये बहुत ज़रूरी है क्योंकि अभी खाली 60,000 ही है राइडरशिप, इसको और भी बहुत ही बढ़ाना चाहिए. इसलिए लास्ट माइल कनेक्टिविटी इज अ मस्ट. बरोबर, पण आपण पाहतो की आता ओव्हरऑल मुंबईचा जो इन्फ्रास्ट्रक्चर तो हळूहळू सुधारतो आणि वेगवेगळे चेंजेस, मेट्रो असेल, एअरपोर्ट झालेलं आहे आता नवीन आणि अजून भरपूर गोष्टी येत आहेत प्रोजेक्ट्समध्ये. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, मुंबई बदलते का आणि मुंबईचा मुंबई विल बी द मोस्ट युनिक सिटी इन द वर्ल्ड विच विल हैव मेट्रो रेल, लोकल ट्रेन, मोनोरेल, अंडरग्राउंड टनल्स, even sea link or the coastal road, plus they are also planning to have sea boats, high-speed boats. So Mumbai will be one of the most unique cities in the world in the next 2-3 years. Hopefully by 2030, Mumbai will be unique, not only in India, forget India, in the world. I'm confident about it. The way things are happening on the infrastructure. येस येस, दॅट्स ॲब्सोल्युटली ट्रू. आपण ट्रॅव्हल पण करत, आपण ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा ऑफिसमध्ये जात असाल तर ऑफिसवाल्यांना स्पेशली हे कितपत फायदेशीर असेल? Yes, it will be definitely. जैसे मैंने बोला आपको, ये जो लास्ट माइल कनेक्टिविटी बहुत ज़रूरी है. और यहाँ पे मेट्रो में और एक चैलेंज है कि पार्किंग स्पेस अवेलेबल नहीं है बिकॉज दे आर डिस्ट्रॉइंग पीपल फ्रॉम बीइंग द व्हीकल्स एंड पार्किंग. दैट इज वन वे, इट इज गुड, बट देन यू हैव अदर हब एंड स्पोक साइड ऑफ सर्विस अवेलेबल सो दैट पीपल कैन रीच द मेट्रो स्टेशन इजीली. वो बहुत ज़रूरी है. अगर वो होगा तो आई थिंक इट्स डेफिनेटली गोइंग टू बेनिफिट लॉट ऑफ पीपल. और उनको मंथली पासेस भी अरेंज करना चाहिए जैसे हम लोग रेलवे ट्रेन में होता है. अदरवाइज डेली अभी मुझे सीट से 140 रुपीज़ डेली खर्च करना होगा तो थोड़ा प्रॉब्लम होगा. तो आई थिंक दे शुड लुक एट सीजन मंथली पास हो. आई थिंक दैट विल बी अ गुड वे ऑफ अट्रॅक्टिंग मोर पीपल. नमस्कार, मी मराठी मूडमधनं. तर आत्ता आपण पाहतोय की मुंबई मेट्रो लाईन आज सुरू झालेली आहे आणि आज तुम्ही पहिल्यांदा इथे प्रवास करताय. तर तुमचा ओव्हरऑल प्रवास कसा वाटतं आणि तुमचा मूड कसा आहे मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करून? मूड एकदम चांगला आहे. म्हणजे मी एक्सपेक्ट पण नाही करत होतो की एवढं लवकर मला हे ट्रॅव्हल मेट्रोमध्ये अंडरग्राऊंड होणार. आणि मी गिरगावला राहायचो आणि मला वाटलं की हे सगळे काम चाललं, अंडरग्राऊंड काय काम चाललं आम्हाला कळत पण नाही. आणि आता एकदम रेडी झाले म्हणजे मेट्रो. आणि म्हणजे आय एम रिअली एक्सायटेड, एकदम एक्सायटेड आहे एकदम. आणि ट्रॅव्हल करायसाठी म्हणजे एन्जॉय करतो चांगलं. तुम्ही बोललात की खूप सारं काम सुरू होतं तेव्हा लोकांना त्रास झाला असेल किंवा काही झालं असेल, पण आता जेव्हा ही फायनली रेडी झालेली आहे तर लोकांना किती ह्याचा फायदा होणार आहे आणि किती ह्याचे चांगले आहेत? बिकॉज लोकल्समध्ये जे आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा तो जो शिफ्ट आहे गर्दीचा आणि आता तो मेट्रोमध्ये आपण पाहतो की खूप चांगली फॅसिलिटीज आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हां, तर म्हणजे आता काय आहे की बरेच स्टेशन जे आहे ते तुमचं घर जवळ असेल तर जसा गिरगाव आहे तर गिरगाववरनं तुमचं घर जवळ असेल तर तुम्हाला ते फायदा आहे. आता आम्ही चनी रोड स्टेशनला उतरणार आणि तिकडनं आम्हाला एक खेतवाडीपर्यंत चालत जायचं ना तर दुसरा काही ट्रान्सपोर्ट घ्यायला लागतो. आता हे जवळ झालं आम्हाला, म्हणजे ते कन्व्हिनियंट आहे म्हणजे. आणि लोकलमध्ये रश पण थोडा कमी होणार
आणि ह्याच्यात कन्व्हिनियन्स आणि AC आहे, म्हणजे पीपल एन्जॉय करणार आणि ट्रॅव्हल पण एकदम सरळ होणार. बरोबर. आणि ओव्हरऑल आपण बघतो मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर चेंजेस होत आहेत, ओव्हरऑल मेट्रो असो, एअरपोर्ट झालेलं आहे आता नवी मुंबईला, आणि असे वेगवेगळे विविध प्रोजेक्ट्स येत आहेत. त्याबद्दल मुंबई बदलते का, आणि तुम्हाला काय वाटतं मुंबईबद्दल? मुंबई तर म्हणजे आता एकदमच म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर आला आहे. कारण हे जे वाशीमध्ये जे इंटरनॅशनल एअरपोर्ट न्यू एअरपोर्ट झालं आहे त्याच्यामुळे एकदम म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एकदम काम चांगलं केलं आहे. आणि मला वाटतं की हे मुंबईचा नंबर 1 तर आहेच, पण आणखीन इंटरनॅशनल लेवलवर आपलं नाव होणार मुंबईचं. नमस्कार, मी रिया मराठी मूड चॅनलमधनं. आज आपण पाहतोय पहिल्यांदा मुंबई मेट्रो लाईन 3 ते कफ परेड फायनली इनॉग्रेट झालेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं आणि तुमचा मूड कसा आहे ते पहा. एक मुंबईकर म्हणून अप्रतिम. प्रत्येक मुंबईकर ही लाईफलाईन डिझर्व करत होता, आणि ही लाईफलाईन डिझर्व करून देणाऱ्या भारताच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार. कारण काही दोघं नसते ते एवढ्या लवकर तरी अजिबात शक्य नसते. त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद करते. आणि स्पेशली महिला असल्यामुळे मी अश्विनी भिडेंना खूप खूप ॲप्रिशिएट करते. आणि त्यांनी खूप त्रास सहन करून, म्हणजे ज्या वेळेला आरे मेट्रो बंद करून टाकली होती कारशेड एक सो कॉल्ड लोकांनी, तरी पण त्यांनी त्याला फाईट दिलं आणि त्यांनी इथपर्यंत केलं. त्याच्याबद्दल थँक्यू सो मच ऑल ऑफ. आपण पाहतो की इतके विविध उपक्रम येत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर येतात, पण लोक त्यांना काही ना काही एन्व्हायरमेंट किंवा असे गोष्टी करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतच असतात. पण कुठेतरी एक मिडवे येऊन इन्फ्रास्ट्रक्चर हळूहळू होत आहे, पण काय काय रेस्ट्रिक्शन्समुळे ते डिले होत आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि कशा वेगाने ते गेलं पाहिजे? हे बघा, ज्या वेळेला ना इकडे वस्ती व्हायच्या आधी प्राणी राहत होते आणि हे सगळं जंगलच होतं. म्हणजे जे लोक इकडे प्रॉब्लेम्स क्रिएट करतात की हे इकडे हे तिकडे, तेही जिकडे राहत होते त्याच्या आधी तिकडे जंगलच होतं. त्यांनी ते तोडून स्वतःचं घर बांधले. एक नाही आता 2 मळे बांधले, 2 मजली इमारती तयार झाल्या. त्याच्यामुळे कुठे ना कुठे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर, आता तुम्ही म्हणता की झाडे नष्ट होतात, तर ह्याच्यामुळे जे पॉल्युशन वाचतं आहे त्याच्यामुळे कितीतरी हे प्लांट्स हे करू शकतात. त्याच्यानंतर हे अंडरग्राऊंड आहे, त्याच्यामुळे कुठल्याही झाडी तोडायचा वगैरे काही प्रश्न येतच नाही. हे फक्त लोकांना संभ्रमात घालणं आणि त्या लोकांना या सगळ्या सुविधांपासून वंचित ठेवणं. आता ते ज्या प्रकारे हाय सोसायटीमध्ये फिरतात सिक्युरिटी कॅमेऱ्यामध्ये, मोठमोठ्या लक्झरी कार्समध्ये आणि बॉडीगार्ड्स घेऊन, आता आम्ही या मेट्रोमध्ये तसंच फील करतोय ना. आमच्याकडे सगळीकडे सर्वंट्स आहे, आम्ही खूप सेफली फील करतोय. आता हे सामान्य माणसांना मिळायला लागल्यानंतर ती शहाणी होतील आणि त्यांना चांगल्या वाईटमधला फरक कळेल. हे त्या लोकांना नको आहे, त्यामुळे बहुतेक त्यांना ते तसं नको आहे. नाही तर तुम्ही बघायला गेलं तर प्रगत राष्ट्र हे सगळ्यामध्ये ह्या सुविधा आहेत ना, भारत का नाही डिझर्व करू शकत? नक्की नक्की. तेच लोकल ट्रेन्स आपण म्हणतो इतकी गर्दी असते, त्यामुळे हा जो शिफ्ट झालेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि मुंबई बदलते का, आणि वेगवेगळ्या उपक्रमांनी मुंबईचा काय बदल आणि लोकांना किती सुविधा मिळते त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? लोकांनी जर, हे बघा, माझं असं वैयक्तिक मत आहे की हे राजकारण हा जो प्रकार आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही जर चांगल्या व्यक्तींना निवडून दिला तर तुम्ही चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरला डिझर्व करता. तुम्ही जर एक सामाजिक राजकारण ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन फिरलात ना, तर तुम्ही जिकडे आहात तिकडेच राहणार आणि त्याच्यामुळे तुमचा विकास कुठल्याही पद्धतीने होणार नाही. तुम्ही चांगले व्यक्ती निवडून द्या, तुम्ही चांगला एक प्रकारे सरकार तिकडे निवडून द्या, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी रिझर्व करा. शेवटी आजकाल मला तरी असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि डेव्हलपमेंटवरच पॉलिटिक्स व्हायला पाहिजे, नाही की जाती पातळीवर. आणि इतके वर्ष हे सगळं मुंबईने सहन केले, 25 वर्ष. आता कुठेतरी हे बनते. तुम्ही बघा, काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळामध्ये आपण फक्त एक मेट्रो बघितली, ती फक्त 5 स्टॉपपर्यंत होती. माझ्या मते घाटकोपरपासून आणि अंधेरीपर्यंत काहीतरी सांगते. आणि उरलेल्या या 10 वर्षामध्ये तुम्ही बघा किती झालं. आणि ज्या प्रकारे हे सगळं जे होतंय, जे आपण जे अनुभवत आहे ना, ते कुठल्या तरी स्वप्नापेक्षा कमी नाही. मी अजूनही 2दा चिमटे काढून घेत असतात की हां, मी आहे ना मेट्रो, मी आहे ना, इकडेच आहे, हे खरंच आहे ना. सो त्याच्यामुळे आपल्याला ना खूप मेन तर ना एज्युकेटेड व्हा आणि सगळ्या गोष्टी आहेत ना खुल्या डोळ्यांनी बघा, त्याच्यामुळे खूप इफेक्ट पडेल. तर तुम्हाला कसं वाटतंय, मुंबई मेट्रो लाईन 3 सुरू झालेली आहे आणि लोकांचा प्रवास अजून जास्त कन्व्हिनियंट झालेला आहे, आणि तुमचं काय मत आहे आणि तुमचा मूड कसा आहे हे पाहून? बहुत मस्त, अच्छा हुआ, बेहतर हुआ. मेट्रो क्या लोकल से अच्छे अर्जन जाना रहा तो बहुत बेहतर है जाने के रास्ते. अभी जैसे कि अब लोकल से बहुत टाइम लगता था, मेट्रो से बहुत बेहतर है जाने के लिए. अर्जन जाना है तो वो साफ सफाई भी अच्छी है, फालतू सामान भी लेके जा नहीं सकते. अब लोकल वगैरह में क्या गंदगी वगैरह, धूप वगैरह, तंबाकू लाइटर, ये बहुत अच्छा मेट्रो भैया, सब बाहर साफ सुथरा लेके जाओ.
तो हम देखते हैं कि लोकल्स में जितनी बहुत भीड़ होती है, जितनी धक्का मुक्की रहती है, फैमिलीज को भी दिक्कत आती है ट्रैवल करने में, तो आपको क्या लगता है कि ये जो शिफ्ट हुआ है फ्रॉम लोकल्स टू मेट्रो, ये कैसा है? बहुत बेहतरीन, बहुत अच्छा हुआ। बेटा लोकल में कहता धकधकाहट बहुत, उसमें मगजमारी, इससे अच्छा बेहतरीन, सुकून से जाओ, सुकून से बैठो, अच्छा है एकदम, बहुत अच्छा। हाँ, नमस्ते। आप मुंबई मेट्रो में आज पहली बार ट्रैवल कर रही है। आज न्यूली इनॉग्रेटेड मुंबई मेट्रो लाइन 3 हुआ है, तो दॅट टू फ्रॉम आरे टू कफ परेड. सो आपको कैसा लग रहा है आणि तुमचा मूड कसा आहे? माझा मूड फक्त चांगला आहे. मेरा पहला एक्सपिरियंस है, मैं ट्रेन में आके सीधा गिर गई, पर मला लई मजा आले आहे. बहुत छान है एंड द सर्विस इज वेरी गुड, इट इज सो क्लीन. थैंक यू. आप पहली बार यहाँ पे आ रही है, आपने कहा, तो एयरपोर्ट से डायरेक्टली, तो यूजुअली लोग लोकल्स से ट्रैवल करते हैं या ऐसे होता है, तो लोकल्स में बहुत भीड़ होती है, और ये जो शिफ्ट आया है लोकल्स टू मेट्रो, उसके बारे में आप क्या कहेंगे? आई थिंक दिस इज ये बहुत अच्छा चेंज है. ये होना चाहिए. तो यहाँ पे और वहाँ पे डिफरेंस ये होगा कि थोड़ा जो पॉपुलेशन की वजह से ना सब बैलेंस हो जाएगा एंड हमारा बैठने को सीट भी मिल जाएगा. बिलकुल, ते तर आहेच. म्हणजे सीट इथे मिळते ते तर खूप मोठी गोष्ट आहे. काफ़ी फास्ट और कन्वीनियंट है ये भी. एयरपोर्ट से घर पे जाने के लिए और मेरे घर के एग्जैक्टली बाहर स्टेशन है मुंबई सेंट्रल. एंड दिस इज पॉकेट फ्रेंडली. ये बहुत पैसा बचाता है, नहीं तो मुझे टैक्सी वाले को 700 रुपया देना पड़ता है. एयरपोर्ट में टैक्सी तो हम लोग रिक्शा के लिए वेट कर रहे थे, रिक्शा का वेट कर रहे थे हम लोग. तो रिक्शा भी लाइन क्यू इतना बड़ा था कि रिक्शा सेकंड राउंड के लिए 30-35 मिनट्स था. तो हम लोग को प्रेफरेंस करना पड़ा मेट्रो. और फर्स्ट टाइम है मेट्रो, शायद मैं 30 मिनट्स में पहुंच जाऊंगा. रिक्शा से मुझे टैक्सी से घर पे 1 आवर फॉर श्योर लगता था. और पॉकेट फ्रेंडली 60 ये एकदम बजट फ्रेंडली आहे. मैंने ना कम से कम 600 रुपये बचा लिए है. मेरे 600 रुपये 600 रुपयाला मी आईस्क्रीम खाणार. तर तुम्ही म्हणताय तर तुमचे पैसे वाचलेले आहेत, ओव्हरऑल तुमचं खूप सेव्ह झालेलं आहे पैसे. तर तुम्हाला कसं काय वाटते, मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून बदललं पाहिजे, आणि हे ओव्हरऑल जे आता बदल घडत आहेत त्यामुळे तुम्ही सरकारबद्दल पण काही सांगू शकता? मुंबईचा इंफ्रास्ट्रक्चर एक्चुअली में बहुत बदल चुका है. मतलब टुडे आज जब मैंने मुंबई मेट्रो में बसली आहे, मला वाटते मी 15 साल पुढे गेले आहे. मी सिंगापूरला ट्रिप केले आहे. नमस्कार, मी रिया खानोलकर, मराठी मूड चॅनलमधनं. आज पहिल्यांदा हा मुंबई मेट्रो लाईन 3 इनॉग्रेट झाला आहे, तर तुम्हाला कसं वाटतं आणि तुमचा मूड कसा आहे? एकदम मस्त है. कैसा लगा? एकदम अच्छा लगा. बहुत अच्छी सुविधा सरकार ने किया है, और इससे अच्छा क्या हो सकता है. तो अभी लोकल ट्रेन में हम देखते हैं बहुत ज़्यादा भीड़ भाड़ होती है, बहुत ज़्यादा ये सारी होती है, और यहाँ पे मेट्रो का जो शिफ्ट है वो आपको कैसा, लोगों को कितना इसमें से फ़ायदा होगा? इसमें बहुत फ़ायदा होगा. थोड़ा ये रस भी कम होगा, भीड़ कम होगा. तो बहुत अच्छा भी बना है. तो ओवरऑल आपको कैसा लगता है मुंबई का इंफ्रास्ट्रक्चर बदल रहा है, मुंबई बदल रहा है, तो उसके बारे में आप क्या कहेंगे? बदल रहा है तो इसके बारे में क्या बोलना है. अच्छा ही हो रहा है ना, कोई बुरा तो नहीं हो रहा है, एकदम अच्छा ही हो रहा है. और अब इससे और अच्छा होगा आगे चलकर. बाहर गांव में रहता है वो सिस्टम से, डीसी बाहर गांव में रहता है, उससे भी अच्छा, मतलब दिखने में ट्रैफिक भी कम हो जाएगा मुंबई का, और बहुत अच्छा भी लगा, बहुत बढ़िया. लोगों को भी अच्छा हो गया, जल्दी पहुंचेंगे. नमस्कार, मी मराठी मूडमध्ये आहोत. तर आम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला हा जो नवीन मुंबई मेट्रो लाईन 3 सुरू झालेला आहे, ते बघून तुम्हाला कसं वाटतं आहे आणि तुमचा मूड कसा आहे? हे बघून खूप आनंद झाला आहे. प्रवास करायला आनंद होतो आणि एकदम साध्याप्रमाणे चांगल्याप्रमाणे व्यवस्थित प्रवास होऊ शकतो. त्यामुळे हे चालू केलेले मेट्रो चांगले आहे, एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही लोकलने प्रवास करायचा का, आणि लोकलचा प्रवास ते आता हा मुंबई मेट्रोचा प्रवासाचा जो शिफ्ट आहे तो तुम्हाला कसा वाटतोय? मेट्रोचा प्रवास चांगला आहे लोकलपेक्षा. लोकलमध्ये पुष्कळ गर्दी असते आणि तिथे प्रवास करणं पुष्कळ लोकांना अडचण येतं. त्यामुळे हा प्रवास अतिशय सुंदर आहे. बरोबर. तर त्यासोबतच आपण बघतो की सरकारचे वेगवेगळे इनिशिएटिव्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर तर बदलत आहे, नवीन मेट्रो लाईन्स सुरू होत आहेत. त्यावर तुमचं काय म्हणणं, म्हणजे मुंबई बदलते आहे किंवा काय तुम्हाला वाटतं, कसं काय? मुंबई बदलते, नक्कीच बदलते. चांगले प्रोग्रेसिव्ह आहे. गव्हर्नमेंट नवीन नवीन काही यंत्रणा आणत आहे, दळणवळणाचे साधन तयार करत आहे. त्यामुळे चांगलंच आहे एकदम.
तर तुम्ही हे मुंबई मेट्रोमध्ये फ्रिक्वेंटली प्रवास करता आणि ओव्हरऑल प्रवास करता की तुम्ही आजच पहिल्यांदा आलाय? मी आजच पहिल्यांदा प्रवास केलेला आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं प्रवास? छान वाटतं, एकदम मस्त. नमस्कार, मी रिया मराठी मूड चॅनलमधनं. आज आपण पाहतोय पहिल्यांदा मुंबई मेट्रो लाईन 3 फायनली कफ परेडपर्यंत ओपन झालेला आहे. तर तुम्हाला हे मुंबई मेट्रोचा प्रवास कसा वाटला आणि तुमचा मूड कसा आहे हा प्रवास करताना? एकदम छान, खूपच बरं वाटलं. ट्रॅफिक नाही, काय नाही, शांत मस्तच. आज आम्ही पहिलाच प्रवास केला सिद्धिविनायक ते काळबादेवी. आता काळबादेवी परत सिद्धिविनायकला चाललो आहे घरी आणि आम्ही वाटच पाहत होतो की कधी मेट्रो चालू होते. प्रवास चांगला आहे, सुखकर आहे, शांत आहे आणि वेळ पण वाचतोय. बरोबर. आणि आपण पाहतो की लोकल ट्रेनमधनं जर आपल्याला जायचं असेल सिद्धिविनायक तर प्रभादेवी किंवा दादर स्टेशन वगैरेला जावं लागतं आणि मग इथून मग ग्रँड रोडपर्यंत ते खूप इनकन्व्हिनियंट आणि गर्दी खूप असते एस्पेशली. तर त्या लोकलच्या शिफ्टपासून ही मुंबई मेट्रोचा जो शिफ्ट झालेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत? आता आपण पहिल्यापासून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचा प्रवास करत होतो, त्याच्यामध्ये आता हा जो मार्ग काढलेला आहे त्यामुळे प्रवाशांची एकदम उत्तम सोय झालेली आहे. बरोबर. आणि आपण बघतोय मुंबई आता विविध इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो असो, मोनोरेल असो, आता नवी मुंबईला एअरपोर्ट देखील झालेला आहे. तसे गोष्टी नवीन नवीन होत आहे, मुंबई बदलते. त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि सरकारविषयी पण तुम्ही काय बोला? मुंबई बदलते. जशी पहिली आम्ही लहान होतो तेव्हा मुंबई खूप छोटी होती. आता टावर बनत आहेत उंच उंच, त्या मानाने लोक अधिक राहायला आलेत मुंबईमध्ये, लोकसंख्या वाढलेली आहे. तर वाढले तर त्यामुळे हे प्रवासाचे जे पर्याय आहेत ते सुद्धा वाढले पाहिजे आणि तसे वाढताना दिसत आहेत. मेट्रो वाढते आहे, विमानतळची पण काल पंतप्रधान साहेबांनी उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळे सगळं सोयीचंच होतं आहे. जरा वेगात लवकर झालं पाहिजे एवढं. Hello, so how do you feel about the current Mumbai Metro line that is newly inaugurated and is from R8 till Cuff Parade? So how do you feel about it? It's great, it was very needed. बहुत ज़रूरत थी इसकी और अच्छी बात है कि लॉन्च हुई है. और हाँ, पता है कि सारे स्टेशन सारे लोगों को फ़ायदा नहीं होगा इमीडिएटली, लेकिन जिनके लिए स्टेशन नज़दीक है उनके लिए तो बहुत फ़ायदा. और आप देखते हो कि मुंबई लोकल्स में इतनी ज़्यादा भीड़ होती है, बहुत ज़्यादा धक्का मुक्की होती है. तो ये जो मेट्रो लाइन इनॉग्रेट होने के वजह से जो पूरा शिफ्ट है और लोकल्स का जो शिफ्ट है वो आपको क्या लग रहा है, इससे क्या होगा? मुझे पता नहीं कि मुंबई लोकल से शिफ्ट होगा, लेकिन ये पता है कि रोड ट्रैफिक थोड़ी कम हो तो बहुत अच्छी है. बिकॉज ये जहाँ जहाँ जाती है वो रोड नॉर्मली लोग रोड से जाते थे, तो अच्छी बात है. अगर ये आज मैंने भी वही किया, मैं नॉर्मली ये रास्ते के लिए रोड लेती थी, लेकिन आज ये मेट्रो लेके मेरा टाइम बच रहा है, पैसे बच रहे हैं, बहुत अच्छी है. आणि आता मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते हळूहळू बदलत आहे, लाईक न्यू रोड्स, न्यू मेट्रोज, एव्हरीथिंग इज कमिंग. सो हाऊ डू यू कसं वाटतं या शिफ्ट, कंप्लीट न्यू शिफ्ट ऑफ मुंबई, हे बघून तुम्हाला काय वाटतं? जी, इसकी बहुत ज़रूरत थी. अच्छी बात है कि फाइनली हो रही है. बहुत ज़्यादा और होना चाहिए, लेकिन जितना हुआ है उससे लाइफ थोड़ी बेटर तो हुई है, वो अच्छी बात है. बहुत ज़्यादा की ज़रूरत भी है. नमस्कार, मी रिया मराठी मूडमधनं. आपण पाहतोय की आज पहिल्यांदा मुंबई मेट्रो लाईन 3 फायनली सुरू झालेली आहे टिल कफ परेड. तर हे मुंबई मेट्रोचं ओव्हरऑल मेट्रोचा प्रवास आणि तुमचा मूड कसा काय आहे? मस्त होता एकदम. गिरगावपर्यंत गेले होते आम्ही. गिरगाववरून इथपर्यंत मस्त आवडला. लय मजा आली. पैसा वसूल आहे मेट्रोमध्ये. बरोबर. आपण पाहतो जेव्हा आपण ट्रेनने लोकलने ट्रॅव्हल करतो तेव्हा खूप गर्दी असते किंवा धक्कामुक्की होते ट्रॅव्हल करताना. तर तो शिफ्ट आत्ता हा मुंबई मेट्रोपर्यंतचा जो शिफ्ट आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? चांगलं आहे. ते आपण तिथून आपण पहिला चर्चगेटवरून जायला, त्यानंतर ट्रेन पकडायला, तिथून मग आपल्याला जवळ आहे ना घरावरून. ना टॅक्सीचा पण नाही, बसनी पण नाही, डायरेक्ट जवळ घरातून निघायचं ट्रेन मेट्रो आहे. हो, बरं आहे, एकदम चांगलं आहे. मस्त आवडलं आपल्याला. आणि फुल पैसा वसूल. हो, नक्की. आणि आपण बघतोय की ओव्हरऑल मुंबईचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो खूप जास्त प्रमाणात बदलतो. आता नवीन एअरपोर्ट पण झालंय नवी मुंबईला, नवीन मेट्रोज येत आहेत. तर त्याबद्दल तुम्हाला मुंबई बदलते का आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? मला वाटतं, असं वाटतं बदलते ते. लय डेव्हलप म्हणजे झालंय असं वाटतंय मला. पण असं जीवाला असं वाटतंय काय डेव्हलप म्हणजे झालंय. असं मुंबईमध्ये लय चेंजेस झाले. आता स्टार्ट झालं ते मेट्रो आणि पनवेलचं ते एअरपोर्ट लय व्यवस्थित चांगलं एकदम मस्त झालं एकदम.